नमस्कार मंडळी. मंगळवार मार्केटिंगमध्ये आजच्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज अ, आपल्याबरोबर इथे गप्पा मारायला आला आहे धवल. आणि धवल माझा खूप जुना मित्र आहे. त्याच्या नवीन जे पुस्तक येत आहे त्याचं नाव आहे गंधार. तर ते पुस्तक त्याचं ऑलरेडी मार्केटमध्ये आलेलं आहे. आय थिंक लास्ट वीकच तुझं रिलीज झालं आहे. आणि त्या पुस्तकाविषयी आणि ओव्हरऑल रायटिंग प्रोसेसविषयी गप्पा मारायला किंवा त्याच्याबद्दल जाणून घ्यायला आपण धवलला इथे बोलवलेलं आहे. धवल, वेलकम टू मंगळवार मार्केटिंग. थँक्यू सोहम, थँक्यू. आणि खूप बरं वाटलं, बरेच दिवसांनी रादर वर्षांनी भेटलो आपण. हो, ॲक्च्युली आय थिंक आपलं पहिलं इंटरॅक्शन फोनवरती झालं होतं 2012 मध्ये वगैरे. 12 हो त्यावेळेस तुझं पहिलं पुस्तक येत होतं, बरोबर. अदर वे राऊंड. अदर वे राऊंड. तर त्याचं कव्हर इन्सिडेंटली मी केलंय. त्याच्यानंतरचं ते दुसरं पुस्तक होतं त्याचं पण मी केलंय. बरोबर. आणि आता हे तिसरं पुस्तक आपण घेऊन आलोय. तर काय सांगशील गंधार विषयी? गंधार विषयी सांगायचं म्हटलं तर इट्स एक पिरियड काइंड ऑफ एक सेंट्रल कॅरेक्टर म्हणतो आपण किंवा प्रोटॅगनिस्ट जो म्हणतो, हो हो. त्याची लाईफ कॅप्चर केली आहे. Nice. आणि बुक स्टार्ट होतं समवेअर अराउंड मिड 70s स्टार्ट होतं. जिथे त्या प्रोटॅगनिस्टचा जन्म होतो. बरोबर. इट स्टार्ट्स राईट फ्रॉम द बर्थ आणि मग ते प्रेझेंट सिच्युएशन किंवा प्रेझेंट इयर पर्यंत येतं. वेन आय से प्रेझेंट म्हणजे 2016-17च्या अराउंड हे आसपास हे एंड होतं बुक. सो बेसिकली साधारण 35 ते 40 वर्षाचा पिरियड याच्यामध्ये कॅप्चर झालेला आहे. येस. इंटरेस्टिंग. आता मला नेहमी प्रश्न पडतो म्हणजे ऑथर्सशी बोलताना की आय ऑफन रिलेट रायटिंग अ बुक किंवा नॉवेल ज्याला आपण म्हणतो ते आणि स्टार्टअप बिल्डिंग ह्याचं माझ्या डोक्यात समोर एक कोरिलेशन येतं. तर राईट फ्रॉम गेटिंग अन आयडिया, एक आयडिया तुला सुचणं किंवा एक छोटा जर्म असतो किंवा एक छोटी गोष्ट असते, तिथनं यू स्टार्ट रायटिंग. म्हणजे पेज 0 पासून तुम्ही चालू करता. आणि ऑनेस्टली मी खूप काही लिहित नाही, त्यामुळे मला ते खूप डिफिकल्ट वाटतं की ब्लँक पेजपासनं चालू करायचं. सो ते मी थोडंसं स्टार्टअपशी रिलेट करतो की आयडिया बिल्डिंग, आयडिया कन्सेप्शन आणि मग त्याचा जो फर्स्ट ड्राफ्ट तयार होतो. तर गंधारच्या बाबतीतली काय प्रोसेस होती? म्हणजे अशीच होती का, किंवा ओव्हरऑल तुझी रायटिंग प्रोसेस पण तू सांगू शकतोस, पण गंधार विषयी थोडंसं सांग. राईट. सो आय मीन गंधार विषयी सेमच प्रोसेस आहे जे बाकी बुक्स बद्दल आहे. अँड आय थिंक हे प्रत्येक आर्टिस्ट किंवा प्रत्येक रायटरचं वेगळी असू शकते प्रोसेस. सो द थिंग इज की जेव्हा आता आयडिया कशी येते तू जसं म्हणतो तसं, तर मी स्वतःही प्रेडिक्ट नाही करू शकत. असं होतं की जस्ट सम डे एक काहीतरी थॉट येतो डोक्यात, एक काहीतरी सेंट्रल स्टोरी लाईन मे बी डोक्यात येते, आणि देन मला असं वाटतं की नाही, ह्याच्यावर आपण जर एक्सपांड केलं तर एकदम छानशी स्टोरी बनू शकते, किंवा ह्या प्लॉटवर आपण जर बिल्ड केलं तर काहीतरी असं कॅप्टिवेटिंग, इंटरेस्टिंग आपण तयार करू शकतो. तिथून ती जर्नी स्टार्ट होते. आणि माझी जर प्रोसेस विचारशील तर एखाद्या प्लॉटवर जेव्हा मी डिसाईड करतो की ह्यावर लिहिलं पाहिजे, तिथून पुढे 1 वर्ष मी लिहिलेलं काहीच नसतं, पण ती स्टोरी लाईन डोक्यात बिल्ड होत जाते. आणि जेव्हा इथे तू काही नोट्स वगैरे काढतोस किंवा काही स्ट्रक्चर तयार करतोस का? नाही, देर इज नथिंग इन रिटर्न. एक शब्द पण कुठेही नोट केलेला नसतो, सगळं डोक्यात असतं. आणि मग इव्हेंच्युअली जेव्हा मी कन्फर्म होतो माझं की बाबा ही स्टोरी अशी असणार आहे, ह्याला आय मीन इट्स अ व्हेरी हाय लेवल थिंग, की असं काही मला डायलॉग सकट सगळं डोक्यात नसतं. बरोबर. पण मला माहिती असतं मला काय लिहायचंय, काय चेक पॉइंट्स रीच करायचे आणि कसं मला नरेट करायचे. करेक्ट. ते जेव्हा क्लिअर होतं तेव्हा मग तू म्हणतो तसं आय स्टार्ट फ्रॉम ब्लँक पेपर. तर तो पेपर जरी ब्लँक असेल तरी थँकफुली डोक्यात मला माहिती असतं काय लिहायचंय त्याच्यावर. राईट. आणि मग लाईक यू सेड काही पेज 0 पासून, तर अगेन माझ्या केसमध्ये नॉट नेसेसरी की ते पेज 0 असेल. कधी मी 15व्या चॅप्टरनी सुरू करेल बुक लिहायला, मग कधी मी फर्स्ट चॅप्टर लिहिल. करेक्ट. ते मूड प्रमाणे, जर मी इफ आय एम टू हॅपी, सो मी असं ट्राय करतो की माझी इमोशनल स्टेट मी रिलेट करायला बघतो त्या बुकच्या सीन्सला. सो मला तसे ट्रू वर्ड्स समोर येतील. म्हणजे इफ आय एम हॅपी टुडे, खूप हॅपी, तर मी ह्या बुक मधला एखादा हॅपी इन्सिडेंट लिहिल, म्हणजे तो त्या इमोशननी तो लिहिला जातो.
अमेझिंग. जर मला लो वाटतंय तर आय विल मे बी राईट समथिंग, सम पॅच इन द बुक जो मे बी इतकासा हॅपीनेसकडे नाही जात किंवा थोडंसं डार्क असेल. सो ॲज फार एज पॉसिबल, असं नाही म्हणत आहे दरवेळेस असंच होतं, पण ॲज फार एज पॉसिबल मी ते मेंटेन करायला बघतो की जी माझी स्टेट आहे ती उतरवायची. नाईस. सो आता मला खूप प्रश्न पडलेत ऍक्च्युली तुझ्या या प्रोसेसवरनं, की थोडंसं डिटेल आउट आपण करूया का, की साधारण तुझं रुटीन कसं असतं मग, रायटिंग रुटीन, की दररोज Okay. अर्धा तास लिहितोस का, लाईक हाऊ डू यू प्लॅन युअर डे? अगेन रायटिंग रुटीन हे 2 शब्द एकत्र म्हणताच नाही येणार माझ्यासाठी कारण देर इज नो रुटीन फॉर मी. दिस इज समथिंग जे मी एक ॲज अ पॅशन, हॉबी किंवा ॲज अ लीजर म्हणून करतो. करेक्ट. म्हणजे लोक लीजरसाठी कधी म्युझिक ऐकतात, कधी ट्रॅव्हल करतात. मी वाचतो आणि लिहितो. सो कधी कधी असं होतं की मी सलग 3 दिवस लिहिलंय, कधी कधी असं होतं की मी 4 महिने एक पण शब्द नाही लिहिलाय. बरोबर. सो इट्स व्हेरी फ्लेक्सिबल. काही डेडलाईन नसते, काही असं मीट करायचं नसतं. आणि दॅट इज द रिझन, मे बी तुला कळालं असेल, पण फर्स्ट बुक बद्दल बोललो ते 2012 होतं, सेकंड बद्दल बोललो तर 2017 होतं, आता 2022 आलंय. सो 5 वर्ष दर. सो मी मजेत माझ्या फ्रेंड्सला सांगतो की आय वर्क लाईक आमिर खान, ओनली 1 बुक इन 4 years. आणि ते चांगलं असतं. येस. सो पण मला हा थॉट आवडला म्हणजे तुझा, की तिथे घाई नाहीये तुला टू राईट ऑफ बुक्स आणि पटकन 2 वर्षात 3 पुस्तकं आली वगैरे. येस. सो यू टेक युअर टाइम, ती आयडिया तुझ्या डोक्यात शिजते बेसिकली. एक्झॅक्टली. येस. आणि मग त्याच्यानंतर ती कागदावरती येते. तर पहिला ड्राफ्ट जेव्हा तयार होतो, तर पहिला ड्राफ्ट टू फायनल ड्राफ्ट ह्याच्यामधली प्रोसेस कशी असते? कारण तिथे मोस्टली सगळा एडिटिंगचा पार्ट असेल. करेक्ट. तर मग एडिटिंगसाठी तू कोणाची मदत घेतोस, किंवा ओव्हरऑल एडिटिंगमध्ये काय काय चेंजेस होतात हे आपल्या ऑडियन्सला पण जाणून घ्यायला आवडेल. कारण आपण जनरली काय करतो, ही खूप चांगली संधी आहे की ऑथर बरोबर आपल्याला गप्पा मारता येतात. कारण की मग आम्ही नेहमी फायनल कॉपीच वाचतो जी चांगली असते. व्हेरॅज एडिटर किंवा ऑथर म्हणून तू पहिला ड्राफ्ट जो कदाचित तुला आवडला नसेल किंवा काही गोष्टी बदलल्या असतील, बरोबर, तर थोडं त्याच्याविषयी पण सांग. येस. सो प्रूफ रीडर्स म्हणून एक प्रोफेशन असतं. जे लोक बेसिकली तुमचा एकदम कच्चा ड्राफ्ट आपण जो म्हणतो किंवा फर्स्ट ड्राफ्ट ज्याला तू म्हणतोयस ते घेतात अँड दे रीड इट अँड दे पॉलिश इट फॉर यू. ओके. आता पॉलिश कोणत्या अँगलनी, की बाबा समजा काही ठिकाणी ग्रॅमर समजा करेक्ट करायचं असेल, किंवा काही ठिकाणी असाही व्ह्यू असतो की एव्हरीथिंग इज करेक्ट, पण जर थोडं चेंज केलं तर इम्पॅक्ट जास्त वाढेल. राईट. सो बरेच ऍस्पेक्ट असतात त्याचे. आता ह्याच्यामध्ये प्रूफ रिडिंगमध्ये किंवा एडिटिंगमध्ये हाही पार्ट येतो की फॉर मोस्ट पब्लिकेशन हाऊसेस, आता जर कॉन्ट्रोवर्शियल एरियामध्ये बुक लाय करत असेल तर तिथे बरेच म्हणजे डूज अँड डोंट्स येतात की यू कॅनॉट राईट ऑन XYZ, यू कॅनॉट राईट ऑन रिलिजन, किंवा एक प्रक्षोभक न होईल असे बरेच जण सेफ गेम तो पार्ट एक असतो एडिटिंगचा, तिथे सरळ काटछाट होते. आणि पण मोस्टली इट इज अराउंड, म्हणजे तुम्हाला तुमची लिबर्टी मिळते, क्रिएटिव्ह लिबर्टी मिळते, पण मोस्टली जे तू म्हणतो फर्स्ट, सेकंड, थर्ड ड्राफ्ट, इट्स मोर अबाउट इम्प्रूव्हिंग ऑन द क्वालिटी ऑफ रायटिंग दॅन द कॉन्टेंट ऑफ रायटिंग. कॉन्टेंट तोच राहतो, पण तुम्ही जर एक म्हणण्याची पद्धत जर बदलली तर त्याचा इम्पॅक्ट वेगळा पडतो, ते चांगल्या पद्धतीने हिट होऊ शकतं म्हणा, किंवा अशा गोष्टी बेसिकली होतात. सो आता तू जे एक आत्ता म्हणालास की ही टीम असते किंवा एक एडिटिंग टीम किंवा प्रूफ रिडिंगची एक टीम असते, तर मोस्टली जेव्हा एक तू खूप चांगला हे वापरलास शब्द की प्रक्षोभक, जे काही तुम्ही लिहिलं असेल, बरोबर, जे तत्कालीन सामाजिक परिस्थितीवरती असेल, म्हणजे समाजाला वाटेल असं प्रक्षोभक तुम्हाला कदाचित वाटणार नाही ते, पण ती जर आपण पट्टी लावली आणि तिथे काटछाट होते असं तू म्हणालास. सो आता मला प्रश्न असा पडला की इथे आता जर स्टँडर्ड पब्लिशर जर असेल तर त्यांच्याकडे ती टीम असेल आणि मग दे विल थिंक अ लॉट की हे कसं जातंय वगैरे. करेक्ट. पण आत्ता तू ज्या पद्धतीचं पब्लिकेशन करतोय त्याच्याविषयी सांग, की आय थिंक तू इंडिपेंडंट किंवा ज्याला सेल्फ पब्लिश असं करतोय. सो मग इथे सुद्धा ती मेजरमेंट लागते का, की
साधारण काय टाईपचं तुला लिहिता येणार नाही, का बरोबर. तो सगळा कॉल तुला घ्यायला लागतो? नाही, इथे देर इज लॉट मोर फ्रीडम देन ट्रेडिशनल पब्लिशिंग हाऊसेस. इथे बरेचसा कॉल माझाच असतो. बरोबर. बरेचसा रादर 99.9% अनलेस अगदीच काहीतरी असं आउट ऑफ द बॉक्स आहे जे हां. मे बी अ लार्ज 99% कम्युनिटीला एक्सेप्टच होणार नाही. हो, हो, राईट. हो, हो. सो देर कुड बी एक्सेप्शन्स. पण ह्या बुकमध्ये जसं आता ट्रेडिशनल पब्लिशिंग थ्रू गेलात, यू वुड बी सरप्राइज टू नो दिस. पण जर तू ट्रेडिशनल पब्लिशिंग थ्रू गेलास तर तुमचं बुकचं टायटल सुद्धा चेंज करायला लावू शकतात ते. ओके. ओके. अँड दॅट हॅड हॅपन्ड फर्स्ट बुकच्या वेळेस ते हां. झालं होतं. सो की टायटल पण चेंज. अँड त्याचं रिझन काय असतं, कारण दे आर थिंकिंग इन टर्म्स ऑफ मार्केटिंग, की ओके. काय टायटल ठेवलं तर जास्त अट्रॅक्टिव्ह होईल, काय टायटल ठेवलं तर फर्स्ट ग्लान्समध्ये उचलावंसं वाटेल. बरोबर. माझं कन्सर्न आहे की ते टायटल स्टोरीशी ट्रू आहे की नाही. ॲज अ ऑथर तू बघणार ते. माझी क्रिएटिव्हिटी मी फोकस करणार. बरोबर. बट दे आर दे आर अ प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन, Correct, विच इज राईटली सो. त्यात काही चुकीचं नाहीये. बरोबर. पण मग असे पण फीडबॅक्स येऊ शकतात की तुम्ही टायटल बदला, किंवा पहिल्या बुकला तुला जर माहिती असेल तर त्याला आधी सब टायटल नव्हतं. हो, त्याच्यानंतर एक त्याला एक सब सबटायटल टायटल आलं, कारण की ते रिक्वेस्ट तसं केलं गेलं की नाही, वी वॉन्ट समथिंग. आता हा फरक पडतो. आणि सेल्फ पब्लिशिंगमध्ये काय होतं, एक तर माझ्याकडे बराच कंट्रोल मिळतो, कारण मला कोणी सांगत नसतं की तू हे लिहू नको, कारण मी ओनर आहे बुकचा. बरोबर. ट्रेडिशनल पब्लिशिंगमध्ये दे ओन द राईट्स. करेक्ट. सो उद्या त्या बुकवर काही क्रिएटिव्ह समजा वेब सिरीज किंवा कोणती गोष्ट करायची गेली तर मला त्यांची परमिशन लागेल, इवन दो आय हॅव रिटन दॅट बुक. बरोबर. ह्या केसमध्ये ऑल कॉपीराईट स्टँड विथ मी. सो आय विल बी रिस्पॉन्सिबल फॉर व्हॉट एव्हर आय राईट. सो आता जर का इफ यू आपल्या आता समजा जे लिस्नर्स आहेत त्यांच्यामध्ये समजा नवीन ऑथर्स आहेत, करेक्ट, किंवा ज्यांना पहिलं पुस्तक करायचं आहे, किंवा असे काही असतील की ज्यांनी 2-3 केलेली आहेत काही पब्लिशर्स बरोबर, पण आता एक त्यांना ही नवीन माहिती मिळाली. बरोबर. तर तू ॲज अ ऑथर काय रेकमेंड करशील, किंवा आपण अजून एक लेवल खाली जाऊ की कसं एखाद्या ऑथरनी ठरवावं की ते ट्रेडिशनलमध्ये त्यांनी करावं का सेल्फ पब्लिशिंगमध्ये करावं? ओके. अगेन इथे कुठला करेक्ट किंवा रॉंग आन्सर असू नाही शकत. पण कसं ठरवावं हा जर प्रश्न आहे ना, तर मला आउटकम काय पाहिजे ह्यावर ठरवावं. की आता जसं माझ्यासाठी मी रायटिंगला माझं ॲज अ ब्रेड अँड बटर नाही बघत आहे. हे माझी आवड आहे आणि आय एम नॉट कन्सर्न्ड विथ की किती सेल होतोय नाही होते. एखादी म्हणजे आपण म्हणतो आर्ट किंवा कलाकृती मी लिहिली, आय एम हॅपी अबाउट दॅट, आणि ती एक जगात बाहेर आली लोकांसाठी टू एन्जॉय. मी तिथे माझं थॉट प्रोसेस मी तिथे थांबवतो. मग मी त्या नंबर्सवर स्ट्रेस आउट नाही करत. पण मे बी असे कोणाचे अम्बिशन असू शकतात की इव्हेंच्युअली ह्याच फील्ड थ्रू मोठं व्हायचंय, किंवा दे वॉन्ट टू कम आउट ऑफ देअर रेग्युलर जॉब्स म्हणा, 9 to 5 जॉब्स म्हणा, वर्क म्हणा, अँड दे वॉन्ट टू कम इन टू दिस फील्ड. सो त्यासाठी आय वुड प्रेफर दे गो फॉर ट्रेडिशनल पब्लिशिंग, जिथे नॉट जस्ट टीम फॉर प्रूफ रिडिंग एडिटिंग असते, बट देर इज ऑल्सो टीम फॉर पब्लिसिटी, देर इज ऑल्सो टीम फॉर मार्केटिंग, डिस्ट्रीब्युशन, अख्खं चॅनल असतं ते. बरोबर. इथे यू आर बाय युअर सेल्फ पब्लिशिंग मध्ये. आय मीन यू कॅन गो फॉर काही पॅकेजेस तुम्ही सबस्क्राईब करू शकता जर तुम्हाला ती टीम हवीच आहे, पण ते ऑप्शनल आहे. राईट. म्हणजे असं कंपल्सरी काय नाही, त्याच्यामध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत तुमचे नीड प्रमाणे. नाईस. पण म्हणजे मला ते अट्रॅक्टिव्ह वाटतंय ऐकताना. याचं कारण असं आहे की मी आत्ता जर फक्त मार्केटिंगचा विचार केला तर बरेचसे ऑथर्स जे आहेत, आता टिपिकली इंडियन आपण ऑथर्स जर बघितले, राईट, ओव्हरऑल इंडियन पब्लिशिंग इंडस्ट्रीमध्येच बरेचसे डिफरन्सेस आहेत जे आपण बाहेर बघतो त्याच्या अगेन्स्ट बऱ्याच गोष्टी वेगळ्या तिथे. करेक्ट. फॉर्च्युनेटली भरपूर पब्लिशर्स पण आहेत आणि अनेक ऑथर्स सुद्धा आहेत, त्यामुळे ती मिक्स चांगला येतो. येस. पण मला असं जाणवतंय की बरेचसे जे नवीन ऑथर्स आहेत यांचं ऑथर म्हणून ब्रँडिंग जे आहे, पर्सनल ब्रँडिंग ॲज अ ऑथर, बरोबर, तर ते बऱ्याचदा त्या मनाने कमी आहे. म्हणजे खूप कमी लोकांना माहिती असतं की ते पुस्तकं लिहितात. आणि मग ट्रॅडिशनल पब्लिशिंग मेथड घे किंवा सेल्फ पब्लिशिंग घे, तिथे एक प्रेशर येऊ शकतं की अरे बाबा आता ह्याचं पुस्तक मार्केट करायचं आहे म्हणल्यावरती
जर माझ्याकडे डिस्ट्रीब्युशन चॅनल नसेल किंवा टीम नसेल सोबत, तर ते कसं करायचं, हा एक भाग. आणि दुसरा म्हणजे त्याचा ब्रँडच एस्टॅब्लिश झालेला नाहीये. बरोबर. तर तो क्रिएट आधी करून मग तो करणं इम्पॉर्टंट आहे. पण जसं तू म्हणालास की जर का कंट्रोल माझ्याकडे असेल सेल्फ पब्लिशिंगमध्ये, आणि टिपिकली जर माझा पर्सनल ब्रँड खूप चांगला असेल, ज्याचं सब्जेक्टिव्ह आहे खूप, पण तरी सुद्धा असं आपण कन्सिडर करू की एखाद्या ऑथरची चांगली कम्युनिटी आहे इंस्टाग्रामवरती किंवा यूट्यूबवरती त्याचे लाखभर सबस्क्रायबर्स आहेत, तर अशा लोकांनी इनफॅक्ट सेल्फ पब्लिशिंग केलेलं खूप चांगलं. ट्रू. की जिथे त्यांना माहिती आहे की आपल्याला एक फोकस्ड कम्युनिटी आहे, त्यांच्यासाठी आपण काही प्रॉडक्ट थ्रो केलं, तर ते 300-400-500 कॉपीज ॲटलिस्ट सुरुवातीला तरी दे कॅन परचेस, आणि मग तसं प्रमोट करता येईल. तर आता गंधारचं प्रमोशन इनफॅक्ट पॉडकास्टवरनंच चालू झालंय. सो विच इज नॉट ऑल्सो दॅट. अजून एक पॉइंट इथे असा आहे की सेल्फ पब्लिश करताना आहे ना, म्हणजे मला फ्रीडम आहे की बाबा मी बुक पब्लिश केलं, पण मला मार्केटिंग मे बी XYZ एजन्सी थ्रू किंवा माझ्या फ्रेंड्सची कुठली एजन्सी, जे तुम्हाला ट्रेडिशनल मध्ये तुम्ही बुक छापून द्या आणि मी मार्केटिंग दुसऱ्याकडनं करून घेतो, असं नाही होणार. ती फ्लेक्सिबिलिटी इथे मिळते. बरोबर. आणि याच टॉपिकवर आहे तर मला ऍक्च्युली तुला विचारायचंय सोहम, की आता फॉर ऑथर्स लाईक मी, तू जसं एकदम बरोबर पॉइंट तू मगाशी मुद्दा म्हणालास की जे वेल नोन नेम्स नाही आहेत. सो इव्हन अजूनही आता मी 5-5 वर्षांनी एक बुक लिहितो, तर 5 वर्षांनी लेट्स से माझ्या स्वतःच्या कंपनीत किंवा माझा जो फ्रेंड सर्कल आपला जो वाढतो किंवा चेंज होतो, त्यांना पण एक डिस्कव्हरी असते 2-3 वर्षांनी की अरे हा लिहितो. ते तेव्हाच होते जेव्हा कुठलं बुक येत असतं. करेक्ट. सो तुझे यावर तुझे काय इनपुट्स असतील, म्हणजे मार्केटिंग वर्क्समध्ये आम्ही असं वेगळं काय करू शकतो, जर आम्हाला सपोज इतका ना इन्व्हेस्टमेंट करायची म्हण किंवा तितका वेळ नाही, बिंग प्रोफेशनल्स ऑल्सो, आणि ही आमची एक पार्ट टाइम पॅशन किंवा हॉबी आहे. राईट. सो व्हॉट आर द थिंग्स दॅट वी कॅन डू की बाबा आमच्यासारख्या ऑथर्सला थोडं विजिबिलिटी येईल? शुअर. आता हे ऑथर्ससाठी पण आहे आणि ओव्हरऑल कोणासाठी ज्यांना त्यांचं सर्व्हिस किंवा प्रॉडक्ट मार्केट करायचंय. ठीक आहे. आता असे काही खूप लोक असतात किंवा ते म्हणतात की नाही मी माझ्या आनंदासाठी लिहितो आणि मला काही अगदीच फरक पडत नाही की 0 कॉपीज विकत घेतल्या तरी चालेल, मला ते काही मार्केटिंग करायचं नाही. हे त्यांच्यासाठी नाहीये मी आता जे सांगणार. बरोबर. सो एक त्याच्यामध्ये गोष्ट, केविन केली म्हणून एक वेस्टर्न थिंकर आहे, तर त्याचं 1000 ट्रू फॅन्स नावाचं एक आर्टिकल आहे. ओके. ते मी शो नोट्समध्ये टाकीनच, पण ते जरूर वाचा. त्याच्यात त्याचं असं म्हणणं आहे की कुठलाही ब्रँड असेल, म्हणजे पर्सनल ब्रँड म्हणा किंवा एनी ब्रँड, तुमचे 1000 ट्रू फॅन्स हवेत. आता ऐकताना हा नंबर आपल्याला खूप छोटा वाटतं की अरे 1000 लोकांना आपले फॅन्स आपले खूप आहेत बाबा, किंवा इंस्टाग्रामवरती 10,000 फॉलोअर आहेत माझे, 1000नी काय घेऊन बसला. पण त्याचं म्हणणं असं आहे की 1000 ट्रू फॅन्स जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेस ती 1000 लोक अशी पाहिजेत की तुम्ही वाटेल ते विकायला काढा, त्यांनी एक कॉपी तरी घेतली पाहिजे. आता ही जी ट्रू फॅन्सची लेवल आहे ना, ही अचीव्ह करणं खूप अवघड आहे. बरोबर. ऑनेस्टली. की अजून एक एक्झाम्पल मी असेल, सेथ गॉडिन म्हणून एक मार्केटर आहे, तर तो ही न्यूयॉर्क बेस्ट सेलर 8-10 पुस्तकं आहेत वगैरे, बिग गाय. तर त्यांनी मध्यंतरी सेल्फ पब्लिशिंग स्वतः म्हणजे त्यांनी ते केलं की आता मी सेल्फ पब्लिशच करणार. तो काय करायचा, त्याच्या कम्युनिटीमध्ये, त्याची बिग कम्युनिटी, पर्सनल ब्रँड पण मोठा आहे, पण तो म्हणायचा की मी एक नवीन पुस्तक लॉन्च करतोय, तर तुम्ही प्री ऑर्डर करा, जेवढे प्री ऑर्डर्स येतील तेवढेच मी प्रिंट करणार आहे. ओके. सो ही त्याची अजून एक पद्धत होती. मग तिथे तो म्हणत होता की आता मी काय करतोय की मी एक बंडल करतोय की तुम्ही प्रत्येकाने 3 कॉपीज घेतल्या पाहिजेत, एक स्वतःला ठेवायची, 2 मित्रांना गिफ्ट करायच्या. सो आता जर त्याचे 1000 गुणिले 3,000 कॉपीज जर का त्याच्या ब्लॉक झाल्या, आणि आम्ही खूप कमी नंबर सांगतो, त्याच्या मिलियन्स ऑफ कॉपीज जातात, तो फ्रीडमच्या अगेन्स्ट त्यांनी हे चूज केलं की तू जो म्हणालास की मगाशी जो मला फ्रीडम मिळतो सेल्फ पब्लिशिंगमध्ये, तो म्हणला तो मला जास्त चांगला आहे आणि आय एम हॅपी की मला 3,000, 5,000, 10,000 जे काही कॉपीज असतील ते, पण
ह्याचा बेस काय आहे तर त्यांचा फॅन बेस आहे ऑलरेडी. ओके, सो 1000 ट्रू फॅन्सचं एक्झाम्पल आणि ह्याचं एक्झाम्पल मधनं आपल्याला आता डिस्टिल आउट काय करायचंय, तर जर तुम्ही ऑथर असाल, स्पेसिफिकली आपण पुस्तकाबद्दल बोलतोय म्हणून, बरोबर. तर आता टेक्निकली 2012 मध्ये जेव्हा तुझं पहिलं पुस्तक आलं, तिथून 2022 पर्यंत 10 वर्षाचा स्पॅन आहे. राईट. बरोबर. राईट. तर 10 वर्षामध्ये जी लोक तुला भेटली, ज्या लोकांपर्यंत तुला पोचायचंय किंवा ज्या लोकांपर्यंत तू ऑलरेडी पोचलायस, त्या सगळ्यांना एकतर माहिती पाहिजे की तू यू आर अ ॲस्पायरिंग ऑथर. ट्रू. ॲस्पायरिंग ऑथरमध्ये प्रत्येकाला एक्सप्लेन करायची गरज नाही की हे माझं पॅशन आहे आणि हे, जर तू रायटिंग करतोयस त्या अर्थी तुझं ते पॅशन आहेच आहे. वेदर यू वॉन्ट टू बी इंडियाज नंबर 1 ऑथर का बेस्ट सेलर इन होल वर्ल्ड, हा नंतरचा भाग आहे. पण तुझी आयडेंटिटी ही ऑथर म्हणून पहिल्यांदा सगळ्या सोशल मीडियावरती किंवा जिथे जिथे तू प्रेझेंट आहेस तिथे ती असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर मग काही लोकल सर्कल्समध्ये सुद्धा तुझा तो स्ट्रॉंग ब्रँड डेव्हलप झाला पाहिजे. बुक क्लब्स असतील किंवा एखादा बुक कॅफे असेल जिथे जाऊन तू दर आठवड्याला रायटिंग करतोयस फॉर एक्झाम्पल, तर तिथनं तू एक छोटी पोस्ट दर आठवड्याला टाकू शकतो की रायटिंग फ्रॉम माय फेवरेट कॅफे ऑर वॉट एव्हर, आणि गिविंग अ शाउट आउट टू दॅट ब्रँड. सो तिथले काही फॅन्स तुझे फॉलोअर्स म्हणून येऊ शकतात त्या कॅफेचे. राईट. राईट. सो अशा पद्धतीने तुला अख्खं पुस्तक येईपर्यंत तुला कॉन्टेंट देत राहायला लागणार आहे, विच इज अराउंड रायटिंग, रीडिंग बुक्स, रिव्ह्यूज, बुक रिव्ह्युअर्स, आणि असं तुझं नेटवर्क डेव्हलप करावं लागतं. करेक्ट. आता हे 3 महिन्यात होणारं काम नाहीये. सो आता गंधार समजा फेबमध्ये लॉन्च होतंय किंवा झालं होतं, तर डिसेंबरपासून ऍक्च्युली ऑथर्सची मग तयारी चालू होते की अरे आता पुस्तक येते, आता मार्केटिंग केलं पाहिजे. राईट. तर त्या मार्केटिंगमुळे तुमचे 50 कॉपीज एक्स्ट्रा जाऊ शकतात, कारण लोकांना माहिती. बरोबर. पण जो एक मोठा नंबर जो डोक्यात आहे त्यासाठी तुम्हाला वर्षभर, जेव्हा तुम्ही पुस्तक लिहित नाही आहात त्यावेळेस तुम्ही काय कॉन्टेंट क्रिएट करताय हे पण तितकंच इम्पॉर्टंट असतं. इंटरेस्टिंग. नाही, बरोबर. सो दुसरी गोष्ट अशी आहे की आता ऑडियन्सला, मग आपण पण बोलताना प्रोसेस डिस्कस केली किंवा कशी आयडिया आली, कशी इव्हॉल्व्ह झाली, मग एडिट कसं करतो, मग सेल्फ पब्लिशिंग म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी केल्या ज्या गंधार पुस्तक वाचायला उपयोगाच्या नाही आहेत. खरं. बरोबर. राईट. पण तुझ्या ऑडियन्सला किंवा कोणाच्याही कुठल्याही ऑथरच्या रीडर्सना ह्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट असतो, आणि मग ते ऑथरनी त्यांना सांगणं हे ऑथरचं काम आहे. त्यामुळे मग जर का तू 365 डेजचा जर मार्केटिंग कॉन्टेंट प्लॅन ठेवला तर त्याच्यात ह्या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत. बरोबर. जसं तू म्हणतोयस की मी काही वेळेस 3 तास लिहितो, काही वेळेस 4 महिने मी लिहितच नाही, पण तू 4 महिन्यात काहीतरी गोष्टी करत असतोस. मग त्या लोकांना सांगणं ज्या रायटिंग रिलेटेड आहेत, तर अशा ह्याने तुझा ऑडियन्स बिल्ड व्हायला चालू होतो. सो जेव्हा तुझं लॉन्च डेट जवळ येते त्यावेळेस यू ऑलरेडी हॅव 200 पीपल हु आर इगरली वेटिंग फॉर युअर बुक. राईट. सो असा तो बिल्डअप असतो. राईट. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल, आता मी तुला असं सजेस्ट करेन स्पेसिफिकली की आजपासनं स्टार्ट बिल्डिंग ऑन दॅट कॉन्टेंट. म्हणजे ज्यावेळेस 2027 किंवा अर्लियर जेव्हा तुझं पुस्तक येईल 4th, त्यावेळेस तुझ्याकडे ते 300 लोक असे पाहिजेत ऍटलिस्ट की जे धवलनी पुस्तक टाकलं ना तर आय एम बुकिंग दॅट. तर मग हा बिल्डअप तुला करता येईल. करेक्ट. सो लिंक्डइन वरती, इनफॅक्ट लिंक्डइन इज अ गुड प्लॅटफॉर्म जो बरेच लोक अंडर एस्टिमेट करतायत, की तिथे जर का तू पुस्तक आणि इव्हन आता सुद्धा प्रमोट केलंस ना, यू विल सी अ राईज इन ऑर्डर्स ऑन लिंक्डइन. जनरली असं वाटतं की अरे हे प्रोफेशनल नाही, बट आर्टिस्ट, आता तू आर्टिस्ट म्हणून, सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून सोडून दे, पण ॲज अन आर्टिस्ट म्हणून तू जर बघितलंस तर दॅट इज युअर प्रोफेशन. करेक्ट. ठीक आहे. सो यू आर जस्ट प्रमोटिंग युअर प्रॉडक्ट. गंधार इज युअर प्रॉडक्ट नाव. येस. ठीक आहे. त्याच्यावर तू मेहनत घेतली आणि मार्केट आउट केलंस तर इट्स अ प्रॉडक्ट. सो त्यामुळे तू लिंक्डइनवरनं किंवा इन्स्टावरनं आत्ता तू काय करू शकतोस तुला मी सांगतो क्विकली. एकतर बुक रिव्ह्युअर्स वगैरे लोकांना धडाधड DM कर.
शेमलेस DMs की मी असं पुस्तक लिहिलेलं आहे. जे चांगले आहेत, ज्यांना फॉलोअर्स वगैरे चांगले आहेत, त्यांना म्हणायचं की आय वुड लाईक टू सेंड यू अ कॉपी. तर तुम्ही बघून प्लीज जर रिव्ह्यू केलात तर आय विल अप्रिशिएट दॅट. मे बी तू 10 पुस्तकांचा एक हे ठेव की 10 रिव्ह्युअर्सना मी देतो. ज्यांचं वाचतात त्यांना द्यायचं फ्री. ओके. त्याच्यानंतर अजून काही म्हणजे थोडक्यात इन्फ्लुएन्सर्स जे असतात त्यांना DM करून पाहायचं. DM फ्यू कॅफेज जिथे तू तुझं पुस्तक ठेवू शकतोस वाचायला. सी अल्टिमेटली ऑथर म्हणून तुझं वाचणं खूप इम्पॉर्टंट आहे. नंबर ठीक आहे, म्हणजे मी असे खूप ऑथर्स पाहिलेत ज्यांचे 3-3 हजार कॉपीज विकल्या गेल्या आहेत पण पुस्तक कोणीच वाचलेलं नाही. नाव जर का ऑथरला कॉपीज विकून रिव्ह्यू नाही ना आला तर दुःख होतं. बरोबर. यार मी एवढं लिहिलंय. कुणालाही फीडबॅक आवडतो. प्रिसाइजली माझं असं आहे की आयदर यू रीड अँड प्रोव्हाइड सम फीडबॅक किंवा नाही वाचलं तरी चालेल. म्हणजे न वाचणं, नो फीडबॅक इज ॲज गुड ॲज वाचलंच नाही. एक्झॅक्टली. सो त्यामुळे ते खूप महत्वाचं आहे. करेक्ट. सो तू इन्फ्लुएन्सर्सना, कॅफेजना सांगू शकतोस की तुम्ही हे करा. काही छोटे काय म्हणतात असे आय डोंट नो आपल्या वयातले पण करतात काय लोक, असे भिशीचे ग्रुप असतात बघ. म्हणजे फ्रेंड्सचं मीटिंग प्लेस असते, दर महिन्याला सगळे मित्र भेटतात. ओके. तर असे आपल्या ओळखीतले कोणी असतील ना त्यांना म्हणायचं की मला इन्व्हाइट करा, पुण्यातल्या पुण्यात समजा असेल तर आय विल कम अँड आय विल जस्ट शेअर अ शॉर्ट स्टोरी अबाउट माय बुक. कसं आहे, आपण एक थोडंसं हे करू, रिडिंग करू. आणि मग माझं काय कंपल्शन नाही तुम्ही पुस्तकं घ्यावीत का, पण 10 पैकी 3 लोक असं म्हणू शकतो की चल यार आलाय हा ह्याचा मित्र आहे वॉटेवर, तर लेट मी बाय. सो हे थोडंसं डायरेक्ट सेलिंगच आहे, पण फॉर अन ऑथर इट इज निडेड, कारण तुझं पुस्तक तूच विकणार आहेस. बरोबर. सेकंडली तू इंस्टाग्रामवरनं आत्ता सुद्धा दर आठवड्याला थोडंसं रिडिंगचा एक एक्सरसाइज करू शकतोस. डायरेक्ट लाईव्ह जायचं, समोर मोबाईल ठेवायचा, बरा लाईट ठेवायचा, आणि तू चॅप्टर काय 32 एक पॅराग्राफ वाचायचा, ज्याच्यावरनं तुझं ऍटलिस्ट कळतं की अरे हा लिहितोय. इथनं सुरुवात आहे आत्ता, त्याचं पुस्तक आलंय ते विकत घ्यायचंय हे नंतरच आहे, पण ऍटलिस्ट ओके धवल इज रायटिंग समथिंग आणि ही इज रिडिंग. करेक्ट. मग जेव्हा तुझं पुस्तक समजा आता ह्याचा एक नेहमी कर्व असतो की एक 5-6 महिन्यांनी तुझं ह्या गंधार विषयी कदाचित प्रमोशन थोडंसं कमी होईल. करेक्ट. पण मग त्यावेळेस तू काय वाचतोय हे सो वाचनाचा जो ऍक्टिव्हिटी आहे ती वर्षभर चालू ठेवायची. मग तू इतर लोकांना शाउटआउट दे. सो तू नवीन ऑथर्सना अजून भेटू शकतोस. बरोबर. आणि त्यांना सांगू शकतोस, म्हणजे तुमच्या गप्पा होऊ शकतात. राईट. मग त्या तू इन्स्टा लाईव्ह थ्रू पण कोणाला इन्व्हाइट करून तुम्ही बोलू शकता. सो अशा बऱ्याच ऍक्टिव्हिटीज कराव्या लागतात. आता अगेन कॉमन तक्रार म्हणा किंवा कॉमन एक गोष्ट लोक म्हणतात की अरे हे माझं पॅशन आहे आणि माझं बाबा IT मधलं जॉब आहे किंवा कुठे जॉब चालू आहे. करेक्ट. तर एवढ्या सगळ्याला वेळ नाही मिळत. पण 0% 30% तरी केलं पाहिजे. डेफिनेटली. म्हणजे काहीच करत नाही त्यापेक्षा ह्याच्यातल्या 2 ऍक्टिव्हिटीज जरी केल्या. आणि त्यामुळे मग एकदा काय होतं की ह्या सगळ्याची सवय लागली ना की मग ते टास्क नाही वाटत. आत्ता तुला मी हे जे सांगतो हे तुला असं अरे आता हे कोण करणार, हे काय करणार, डिझाईन कोण करणार, त्याची काही गरज नसते. तू ऑथर म्हणून प्रेझेंट असणं प्लॅटफॉर्मवरती एवढंच इम्पॉर्टंट. करेक्ट. आणि ते कन्सिस्टंटली व्हायला पाहिजे. करेक्ट. नाही ते हे खूप इंटरेस्टिंग पॉईंट आहे जसं तू म्हणाला. आणि ते म्हणजे मी इतका अवेअरनेस मला नव्हता. तू म्हणाला तसं मी टुवर्ड्स डिसेंबर एंड मी जागा झालो की नाही आता आपल्याला जर फेबची डेट आहे पब्लिशची तर आपल्याला हालचाल करायला पाहिजे. बरोबर. सो ती जी म्हण आहे ना की रोम वॉजंट बिल्ट इन अ डे, तसं आहे. किंवा आपण परीक्षेसारखा ह्याला अप्रोच ठेवून उपयोग नाही किंवा पेपरच्या 2 दिवस आधी जोरात अभ्यास करू मग मार्क पडतील. नाईट मारले आणि पास झाले. तर ते मे बी तो एक रेग्युलर किंवा म्हणतात ना तू म्हणतो रेग्युलरली ऍक्टिव्ह राहणे. अगदी अगदी. किंवा एक विजिबल राहणे, विजिबल होणे. म्हणजे लिटररी स्पेस मध्ये तुला ऍक्टिव्ह राहणं गरजेचं आहे. करेक्ट. सो तू म्हणजे कुठल्या हॉटेलमध्ये गेला वगैरे हे जे आपण टाकतो जनरली लोक टाकतात, दॅट इज वन पार्ट ऑफ युअर प्रोफाईल. करेक्ट. बट ऑथर म्हणून जो पार्ट आहे त्याच्याविषयी तुला सिरियसली कॉन्टेंट क्रिएट करणं
किंवा तू लिहित असताना आता बऱ्याचशा ऑथर्सची सवय असते की पहिला ड्राफ्ट किंवा अगदी कच्चा ड्राफ्ट जो आहे तो हाताने लिहितात. त्याचे काही फोटोज टाकणं, कुठलं पेन वापरतो, लोकांना काही फॅसिनेशन असतं बरोबर की अरे तू कुठलं पेन वापरतो, काही संबंध नाहीये, पण Correct. आवडतं लोकांना. मी तुला हा प्रश्न विचारणार होतो की तो मिस झाला मगाशी, की मला ती उत्सुकता होती की तू जे म्हणतोयस की मी मध्येच 15वा चॅप्टर लिहितो, मध्येच हॅपी पार्ट लिहितो. करेक्ट. सो माझ्या डोक्यात असं होतं की अरे हे किती स्कॅटर्ड आहे. तर मग तू कुठलं टूल वापरतो का टू गेट ऑल द चॅप्टर्स टुगेदर किंवा मॅनेज द चॅप्टर्स, याच्यासाठी कुठलं टूल असतं का? बरोबर. हा प्रश्न माझ्या डोक्यात आलेला. तर आता तू जर ते वापरत असशील तर ते सांगणं गरजेचं आहे तुझ्या ऑडियन्सला, किंवा नाही मी नाही वापरत, मी आपलं डॉक्युमेंट वापरतो, त्यात नंबर टाकतो आणि माझं मॅन्युअल चालतं, किंवा मी अजून कुठलं तरी टूल वापरतो ज्याच्यात मला चॅप्टर मॅनेज करता येतात. म्हणजे एव्हरनोट मध्ये ती फॅसिलिटी आहे. आणि अजून असे रायटिंग सॉफ्टवेअर्स पण आहेत, एक स्किवेन जी का असं कुठलं तरी सॉफ्टवेअर आहे, तर त्याच्यातनं तुला सगळं मॅनेज करता येतं. करेक्ट. तर हे सगळी ही क्युरियोसिटी ऑडियन्सची तू समजून घेऊन ऍज अ ऑथर ती त्याला फीड करणं खूप इम्पॉर्टंट आहे. करेक्ट. येस. सो आपण गंधार मधला तुझ्या आवडीचा एखादा चॅप्टर वाचूया. चॅप्टर पेक्षा इन्सिडेंट एक वाचता येईल. हा चालेल ना, अगदी अगदी. सो ह्याच्या आधी मी एक थोडंसं जस्ट एक बॅकग्राऊंड देतो, सो तुम्हाला ते कळेल की म्हणजे हे मी जे का यू वॉन्ट टू रीड इट? नाही, तू ऑथरच्या आवाजात नेहमी चांगलं वाटतं. येस. सो ह्यात आहे ना, हे दिस इज इन द व्हेरी फर्स्ट चॅप्टर, सो इथे काय स्पॉइलर अलर्ट वगैरे द्यायची गरज नाही. राईट. सो व्हेरी फर्स्ट चॅप्टर, सो जो कोण पहिले 5-6 पेजेस वाचेल त्याला हे इन्सिडेंट कळेल. राईट. आणि हा इन्सिडेंट नरेट्स, सो दिस इज 1970s जे मी आता वाचणार आहे ते. आणि ती सिच्युएशन इज अराउंड जेव्हा गंधारचा जन्म होतोय. ओके. वेन आय से होतोय म्हणजे ऍक्च्युअली होतोय. ते आहे. सो मी तो एक पार्ट वाचतो. येस. सो मी जसं म्हणलं हे मिड 70s आहे. हे म्हणजे थोडंसं लक्षात ठेवावं ऑडियन्सनी. दिस इज नॉट प्रेझेंट डे इंडिया. आणि सिच्युएशन अशी आहे की गंधार इज जस्ट अबाउट टू बी बॉर्न, आणि काही कारणांमुळे जे तुम्हाला बुकमध्ये स्टार्ट करताच कळेल की ते नॉर्मल सिच्युएशन नाहीये. सो दे आर ॲट अ प्लेस, दे आर नॉट ॲट अ हॉस्पिटल, दे आर ॲट सम प्लेस जिथे डिलिव्हरी, इमर्जन्सी डिलिव्हरी काइंड ऑफ तू म्हणू शकतो. पूर्वी घरी डिलिव्हरी करायची पद्धती होती. तर तसं चालू आहे. आणि ते बेसिकली ते गंधारचे पेरेंट्स एका त्यांच्या फ्रेंडच्या घरी आहेत, जिथं ते येणार म्हणून त्यांचं असं फुलांनी पाकळ्यांनी स्वागत केलं गेलंय. आणि वेन दे कम एव्हरीथिंग इज ओके, अँड मग सडनली रात्री थिंग्स हॅपन अँड देन गंधार इज टू बी बॉर्न. असा हा सीन आहे साधारण. नाईस. सो आय विल जस्ट स्टार्ट. Vidyadhar had never been so nervous and scared ever before. He had never seen anything like this. He was a strong man and had faced many obstacles in life. But this tiny life coming out of his wife scared the hell out of him. He watched this tiniest person emerged in the room and gasped for air as it made its way out of his mother's womb. Couple of minutes and the baby was out. "It's a boy," Asha exclaimed with joy. Tears rolled down Kashi's eyes as she got up to hold the newborn. Asha quickly wiped the baby clean with one of the wet towels before handing it over to his mother. The umbilical cord was carefully cut using a normal razor blade available at home, and the baby was laid on the mother's chest. This was a moment when the mother and the child were separated physically and united emotionally by one of the most selfless and pure relations of mother and son. Vidyadhar was overjoyed as he hugged the mother and the son together. "Thank you, Asha. Thanks a lot," he cried as he went out of the room and hugged Bipin. "I'm a father, Bipin. Can you believe that? I'm a father." Bipin was happy too as he now came in the room where the mother lay with the baby boy. "Wait, shouldn't the baby be crying?" Bipin wondered. "Is it?" Vidyadhar was confused. "Oh yes. It should have cried when it took its first breath of air. How did I miss that?" Asha was nervous now for the first time. She had assisted such deliveries earlier, and it's very well known that the crying of a baby was essential during birth times. It's essential so that the baby's lungs breathe properly
and clear out the excess umbilical fluid that is stuck in the lungs. Please tell me all is okay, please. Kashi panicked. Yes, Bhabhi, just hand over the baby to me for a while, Asha said as she took over the baby from Kashi as Bipin and Vidyadhar prayed for the little one. Asha now held the baby in the air upside down and began patting its back and slightly shaking it. About 20 odd seconds later, the baby coughed and began to cry. It was weird. Everyone was overjoyed once the baby let out its first cry. Probably the only time when the parents would be happy when they see their kids crying. This was a miracle of life, and with a cry it begins. This is one of the best times of my life, Vidyadhar said as everyone calmed down from their panic-stricken moment. It's the most difficult times my little boy has come as a gust of fresh air to all of us. He looks like a fighter from his birth, and like a lotus that rises from a muddy puddle or a rose that rises along through the thorns, he will spread fragrance everywhere. Very true, Kashi acknowledged. And Asha Bhabhi, you welcomed us so beautifully with the rose petals and flowers that my baby couldn't wait for another month to see the world outside. Thanks a lot. Thanks a lot. Today, I name my son in tribute of this gesture of yours. I want to dedicate him just like the flowers you dedicated him while we entered your room. Vidyadhar held the baby in his arm and dramatically raised him above his face and said, "Welcome to the world, Gandhar." Amazing. सो म्हणजे थोडं पेज टर्नर टाईप वाटतंय. म्हणजे ऐकताना मला असं वाटतं अरे हा आता पुढे काय. सो अमेझिंग धवल. आणि आय थिंक आता आपण याच चॅप्टर किंवा या नोटवरती आपण हे एंड करू. आणि जिथे जिथे बाय करता येईल त्या लिंक्स आपण सगळ्या शो नोट्समध्ये देऊच. तुझं इंस्टाग्राम हँडल पण आपण देऊया, सो दॅट जर लोकांना तुझ्याशी बोलायचं असेल अबाउट सेल्फ पब्लिशिंग किंवा इवन अबाउट द बुक, तर दे कॅन DM यू आणि ह्या सगळ्या गोष्टी. ॲमेझॉनची लिंक आय थिंक ॲमेझॉनवरती आहे, नोशन प्रेसवरती आहे, फ्लिपकार्टवरती पण आहे, राईट? येस. तर त्याच्या सगळ्याच्या लिंक्स आपण देऊ. आणि इन केस जर पुण्यातल्या लोकांना तुझ्याकडनं कॉपीज घ्यायच्या असतील तर त्या अवेलेबल आहेत आत्ता? हो, आहेत. हां, म्हणजे मग तेही आपण डिस्क्रिप्शनमध्ये देऊया. सो धवल, खूप मजा आली. खूप नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि ऑल द बेस्ट फॉर गंधार. थँक्यू. आपण असं पाहूया की त्याच्या भरपूर कॉपीज जातील आणि आय विल ट्राय माय बेस्ट जिथे जिथे आपल्याला प्लग इन करता येईल तिथे आपण करूया. आणि होपफुली नेक्स्ट बुक तुझं आता 5 वर्षाच्या ऐवजी 3 वर्षातच येईल. आणि आपण वी कॅन कॅच अप ओव्हर द पॉडकास्ट किंवा अजून कधीतरी. पण इट वॉज फन धवल. नाही, बऱ्याच गोष्टी मला पण जे ऍस्पेक्ट्स मी कधी कन्सिडर नव्हते केले, जसं तू म्हणाला बिईंग दिस जस्ट अ पॅशन, जस्ट अ हॉबी म्हणून ज्या. पण एनिवेज कोणाला आवडत नाही की आपलं बुक किंवा आपलं प्रोडक्ट मॅक्सिमम रीच, बी इट युअर ब्रेड अँड बटर ऑर बी इट युअर हॉबी. ॲब्सोल्युटली. पण बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी कळाल्या की सो त्या इनपुटसाठी थँक्यू सोहम. आणि खरंच मजा आली पॉडकास्टवर. वन ऑफ एन एक्सपिरियन्स टू रिमेंबर. थँक्यू फॉर हॅव्हिंग मी. येस. सो मित्रांनो, गंधार नक्की विकत घ्या. सगळे डिटेल्स मी पाठवतोच. आपण भेटूया पुढच्या मंगळवारी. तोपर्यंत राम राम.